श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? तर चला मग सगळ्या मैत्रिणींचं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की ताई 36 इंच कटोरी 36 इंच फोरटक्स ब्लाउज कटिंग दाखवा, पण आणखीन 37 इंच कटोरी ब्लाउज फोरटक्स ब्लाउज कटिंग दाखवा। अशा प्रकारे बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या। म्हणजे ह्या 8 दिवसात तर 8-9 कमेंट्स आल्या होत्या आणि मला छान वाटलं। 2-3 कमेंट्स तर एवढ्या भारी होत्या, लय भारी। म्हणजे कमेंट्स वाचल्यानं मला छान वाटतं आणि म्हणजे कुणीतरी लक्ष देतंय आपल्या व्हिडिओवर असं वाटतं। तर चला मग मैत्रिणींनो, व्हिडिओला चालू करूया। पण त्याच अगोदर मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय, तर फोरटक्स ब्लाउज कटिंग करताना आपण काय करतो, रेग्युलर जसं सिंपल ब्लाउज कटिंग करतो तसंच ते ब्लाउज कटिंग करतो, पण त्या ब्लाउजचा मेन टक्स जो असतो क्रॉसपट्टीच्या साईडचा, तो टक्स व्यवस्थित देणं खूप महत्त्वाचं आहे। तो टक्स नाही दिला तर म्हणजे ब्लाउजला फिनिशिंग येत नाही, म्हणजे जो शेप असतो ब्लाउजचा तो शेप येत नाही। म्हणून बऱ्याच बायका काय करतात, कटोरीचंच ब्लाउज शिवतात। फोरटक्स ब्लाउज आवडत असून सुद्धा ते व्यवस्थित शिवून भेटत नसल्यामुळे शिवायचं कॅन्सल करतात। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच मैत्रिणींचा प्रॉब्लेम होतो। जसं की मी आजपर्यंत म्हणजे कमेंट्सला पण आणि माझ्याकडे जे शिवायला येतात, जे शिकलेले आहेत क्लास पण त्यांना जमत नाही, त्या सुद्धा मला सांगतात की कंबर म्हणजे छातीचं माप आहे 36, 37, 38 असेल तर कंबर 27 किंवा 28च येते, मग ती ब्लाउजची कटिंग कशी करायची? तर आज आपण हे दोन्ही सुद्धा एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर 36च्या पुढे छातीचं माप असेल आणि 27, 28, 29 म्हणजे एकदम 10, 8, 9 इंचांनी जर कंबर कमी असेल तर त्याची रेग्युलर करतो तशीच कटिंग करायची का वेगळी करायची, आज हे एक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि फोरटक्स ब्लाउज कटिंग पाहणार आहोत। आणि तिसरी गोष्ट म्हणजेच ब्लाउजला टक्स कसा द्यायचा, किंवा लक्षात राहत नसेल तर टक्स कशावरून काढायचं, म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर चला मग बाय, व्हिडिओला चालू करूया। तर हे पहा मैत्रिणींनो, आपलं ब्लाउजचं साध्या ब्लाउजचं माप आहे, छातीचं माप आहे 14 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन बरोबर 15। नवीन असाल तर शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच सुद्धा ठेवू शकता। छातीचं माप आहे 9 इंच प्लस 1.5 इंच बरोबर 10.5 इंच, 36चा चौथा भाग। शोल्डर 5.5 इंच, पुढचा गळा आहे 6.5 इंच प्लस अर्धा बरोबर 7 इंच, कंबर आहे 28। मी हेच सांगितलं होतं स्टार्टिंगला। हे पहा तुम्ही, कंबरचं छातीचं माप आहे 36 इंच आणि कंबरचं 28 इंच, दोन्हीमध्ये खूप गॅप आहे, मग फिटिंगला प्रॉब्लेम होतो। ते कसं व्यवस्थित करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। दंडघेर आहे 5 प्लस 1.5 इंच बरोबर 7 इंच, 6.5 इंच। बाही लांबी आहे 9 प्लस 1 इंच बरोबर 10 इंच। मुंडा आहे 6 इंच, गळा रुंदी आहे 2.25 इंच आणि डिपनेक असेल तर 2.25 इंच, बारीक गळा असेल तर 2.5 इंच। ब्लाउज फोरटक्स म्हणजे साधा ब्लाउज। तर चला मग ब्लाउजला कटिंगला चालू करूया। तर हे पहा मैत्रिणींनो, मी अस्तर घेतलेला आहे, आकारात थोडंसं कट करून घेतलंय, कारण का पूर्ण अस्तर असेल तर व्यवस्थित व्हिडिओ करता येत नाही म्हणून। तर मी डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे इस्त्री करून, बंद बाजू अस्तरची माझ्या साईडला आहे मैत्रिणींनो। तर आता आपण ह्याला पाठीमागच्या साईड कटिंग करायची आहे, बॅक साईडची। अगोदर मी साईडला खालच्या साईडला जे कमी जास्त अस्तर आहे ते एक लाईन मध्ये चॉकच्या मदतीने एक लाईन मध्ये करून घेतलेला आहे। तुम्ही पाहिजे असेल तर कट करू शकता, नाहीतर नंतर कटिंग केली तरी चालेल। तर आता आपण पूर्ण उंची टाकायची आहे, जे आपण चॉकने लाईन वडली तिथून पुढे टाकायची आहे। पूर्ण उंची आहे 14 इंच, शिलाई मार्जिन प्लस 1 इंच म्हणजे 15 इंचावर एक खूण करायची आहे। तुम्ही पाहू शकता 5.5 इंच शोल्डर आहे, 5.5 इंच शोल्डरवर खूण केल्यावर गळा रुंदी लगेच टाकायची 2 इंच। जर डिपनेक असेल तर गळा रुंदी 2 इंच टाकायची, जर बारीक गळा असेल तर गळा रुंदी 2.5 इंच टाकायची आहे। मुंडा आहे 6 इंच,
मुंडा मैत्रिणींनो, प्रत्येक मापाला एकसारखा येऊ शकत नाही. कधी कधी 9च्या छातीलाच मुंडा 5.5 इंच किंवा 5 इंच सुद्धा येऊ शकतो. तुम्हाला कन्फ्युजन असेल तर मेसेज करू शकता, मी क्लिअर करेल. छातीचं माप आहे 9 इंच. शिलाई मार्जिन 1.5 इंच. खालच्या साईडला जॉईन करून घेऊया आपण, जिथं चॉकने बरोबर करून घेतलं होतं तिथं. आता बाहेरच्या साईडला फक्त मी खालच्या साईडला जॉईन करून घेतलं आहे, जी आपली ओपन बाजू आहे त्या साईडला. तुम्ही पाहू शकता बंद बाजू माझ्या साईडलाच आहे. आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मुंड्याचा आकार पाठीमागच्या मुंड्याचा आकार उत्तळ असतो, तर 1.5 ला 1 लाईन कमी खून करायची. मुंड्याचा निम्मा काढायचा. मुंड्याचा निम्मा आहे 3. तुम्ही टेपनी सुद्धा काढू शकता, किंवा 6 इंच मुंडा आहे तर निम्मा 3 येणार. तुम्ही पाहू शकता मुंड्याला आकार दिलेला आहे. तर गळा, पाठीमागचा गळा टाकायचा आहे. तर मापात आपला पाठीमागचा गळा नाहीये, कारण का त्यांचं ब्लाऊज नव्हतं, तर त्यांनी सांगितलं पाठीमागची पट्टी त्यांना 4 इंच पाहिजे आहे. 4 मध्ये 1 इंच प्लस केलं. शिलाई मार्जिन 2.5 इंच. खालच्या साईडला 2 लाईन एक्स्ट्रा घेतली तरी चालेल. त्यांचा गळा चौकोनी आहे, तर मी चौकोनीच ठेवणार आहे. तुम्हाला गोल करायचं असेल किंवा गळ्याला डिझाईन टाकायची असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. हे पहा चौकोनी. आता शोल्डर, गळ्याच्या साईडला 0.5 इंचाला 1 लाईन कमी शोल्डर उतरवून घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडला म्हणजे पाठीमागच्या भागाला गळ्याच्या साईडला थोडंसं शोल्डर उतरवलं तर शोल्डर गळत नाही, म्हणजे शोल्डरचा प्रॉब्लेम येत नाही. म्हणून थोडंसं गळ्याच्या साईडला शोल्डर उतरवून घ्यायचं. तर ही आपली गळ्याची आणि त्याची कटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला पाठीमागच्या कंबरची कटिंग म्हणजे कंबरचं माप बघायचं आहे. तर कंबर किती आहे? 28 इंच कंबर आहे. इथं पहा मैत्रिणींनो, फिटिंगला खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही लक्ष देऊन पहा. फिटिंगचं माप आहे 28 इंच कंबर. तर आपल्याला कंबरचा चौथा भाग घ्यायचा. कंबरचा चौथा भाग 7 इंच येतो, पण मी तुम्हाला टिपवर दाखवते, तुम्ही पाहू शकता. तर 7 इंचावर 1 खूण करायची. हे पहा 7 इंचावर 1 खूण केल्यानंतर टक्सला 1 इंच सोडायचं आणि शिलाई मार्जिन 1 इंच सोडायचं. आता तुम्ही पाहू शकता टक्सचं माप सोडून आपल्याला ह्या मापाला जॉईन करायचं आहे. तर हे पहा, आता दुसरं जे आहे, आपण वरच्या साईडला छातीच्या मापावरून दुसरी लाईन घ्यायची, पण ती खालच्या साईडला जॉईन करायची. तर आपल्याला हे एक्स्ट्राचा कपडा होता. तुम्ही विचार करा आता 2 भागाचे म्हणजे हे किती आहे? 1 इंच आहे. एक इंच म्हणजे हे डबल फोल्ड आहे. ह्याचं 2 इंच आणि पुढच्या साईडचं 2 इंच, 4 इंच कंबर मोठी होऊ शकते. आणि जर फिटिंगच्या वेळेस ती एक्स्ट्रा झालेलं माप आपण टिप मारली तर आतल्या साईडला माया भरपूर राहते किंवा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवा. ओके, हा आपला एक्स्ट्राचा भाग काढून टाकायचा आहे, मग फिटिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता टक्स कसं टाकायचं पाठीमागचं ते लक्षात, त्याच्यासाठी लक्ष द्या. कंबर म्हणजे गळारुंदी किती आहे? 2.25 इंच, पण शोल्डर गळारुंदी सोडली तर शोल्डर किती आहे? 3.25 इंच आहे. शोल्डरचं सेंटर काढायचं, डॉट द्यायचा एक आणि उरलेलं घ्यायचं. किती? पावणे म्हणजे 4 ला 1 लाईन कमी. तर आपला नियमाने 4 ला 1 लाईन कमी म्हणजे नियमाने टक्स इथं येतो आहे, आपला फिटिंग इथं येते. तर टक्स तुम्हाला 1/2 इंच म्हणजे 1/2 इंच 2 लाईन जर बाहेरच्या साईडला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. कारण का सिंपल ब्लाउजला टक्स बाहेरच्या साईडला घ्यायची गरज लागत नाही. पण ज्यावेळेस डीपनेक असेल आणि डीपनेकवर पॅचवर्क ब्लाउज डिझाईन असेल तर टक्स बाहेरच्या साईडला थोडासा घ्यावा लागतो. जर पॅचवर्क ब्लाउज डिझाईनला सुद्धा कटमध्ये पॅचवर्क नसेल, कटिंग नसेल आणि वरच्या साईडलाच फक्त पॅच बसवायचा असेल तर आपण पॅच बसवायच्या अगोदर सुद्धा टक्स मारू शकतो. तुम्हाला जे सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता. 4.5 इंचाचा टक्स,
मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हा आपला टक्स आहे. हा टक्स दिल्यामुळे कंबरचा भाग कमी असतो, त्यामुळे काय होतं खालच्या साईडला प्लेट्स येत नाहीत किंवा फुगा येत नाही मैत्रिणींनो, म्हणून हा टक्स द्यायचा असतो. पण आता हा कटिंग करून घेऊ. तर हे पहा, पाठीमागची कटिंग आपली तयार आहे. तर आता आपल्याला पुढची कटिंग करण्यासाठी अस्तर कट करून घ्यावं लागेल. तर मी अगोदर अस्तर कट करून घेते. तर हे पहा मैत्रिणींनो, आता आपण पुढच्या भागाची कटिंग करण्यासाठी एक सरळ लाईन ओढून घेतलेली आहे चॉकच्या मदतीने, जशी शेम पहिल्या वेळेस घेतली होती. आता आपण काय करणार, मी पुढचा गळा टाकते. पुढचा गळा किती आहे, 6.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे, म्हणजे 7 इंच. पुढच्या साईडला सुद्धा गळा रुंदी मी 2 लाईन एक्स्ट्रा घेतलेली आहे. वरच्या साईडला गळा रुंदी 2.5 इंच. पुढचा गळा आपला छोटा आहे तर 2.5 इंच गळा रुंदी घेऊ शकतो. शोल्डर पुढच्या साईडला 5.25 इंच घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंच सोडून आपण जेवढा गेल्या वेळेस मुंडा टाकला होता तेवढा मुंड्याचं माप टाकायचं आहे, म्हणजे 6 इंच. जे आपण अर्धा इंच सोडलं होतं ते आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, मी त्याच्यामुळेच हा गळा कटिंग केला नव्हता. आपण काय केलं तर पुढच्या साईडला म्हणजे पाठीमागच्या साईडला शोल्डर आपण गळ्याच्या साईडला उतरवलं होतं. ओके, हे पहा, जॉईन केलं तर सेम यायला पाहिजे. ही जी लाईन आहे ती सेम यायला पाहिजे. आपण गेल्या वेळेस काय केलं तर पाठीमागच्या साईडला शोल्डर जे आहे ते गळ्याच्या साईडला उतरवलं होतं. आता पुढच्या साईडला शोल्डर आहे ते आपण मुंड्याच्या साईडला उतरवलं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे मैत्रिणींनो. गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याला आकार तुम्ही इथं 1 इंचावरून देऊ शकता, 1.25 इंचावरून देऊ शकता, म्हणून माप टाकलेलं नाही. आणि इकडं गोल येईल तशा आकारात द्यायचा. जर व्यवस्थित माप गोल टाकून दिलं तर माप हाताला प्रॅक्टिस पडत नाही. जर बरोबर 1 इंच 2 इंच म्हटलं तर, कटोरीचा गळा असेल तर शक्यतो 1 इंचावरून गोल आकार दिला तरी चालेल, जास्त कटोरी म्हणजे गोल शेप येण्यासाठी. तर आपला हा 4 टक्स ब्लाऊज चालू आहे. आतल्या साईडला आपण 1/2 इंचला एक लाईन आतल्या साईडला घेतलेला आहे मुंडा. नंतर शोल्डरमध्ये जॉईन करायचं, पण त्या शोल्डरमध्ये जॉईन करायचं जिथे आपण गळा उतरवला होता, वरच्या साईडला नाही, जिथून गळा उतरवला होता तिथं जॉईन करायचं. नंतर आतल्या साईडला 1.25 इंचावर मुंड्याचा आकार द्यायचा आहे. छातीचं माप टाकायचं 9 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच. ओके, एक लाईन खालच्या साईडला नॉर्मल खालच्या साईडला घ्यायचा आहे मुंड्याला गोल आकार देता वेळेस. आता आपण पाहू पूर्ण उंची. पूर्ण उंची 14 मध्ये 1 इंच प्लस 15 इंच घेतली होती. जेवढी घेतली होती तेवढीच अगोदर घ्यायची. जेवढी घेतली होती तेवढीच अगोदर घेतली. ह्याच्यामध्ये आपण क्रॉसपट्टीचं ॲड किंवा शिलाई मार्जिन ॲड केलेलं नाहीये. ओके, आता आपण अर्धा इंच खालच्या साईडला शिलाई मार्जिन एक्स्ट्राचं ॲड करू, कारण का पुढच्या साईडला क्रॉसपट्टी येणार आहे, बॅक साईडला क्रॉसपट्टी नसते मैत्रिणींनो, त्याच्यामुळे. ठीक आहे,
आता आपण क्रॉस पट्टी कटिंग करू. क्रॉस पट्टी किती करायची? पुढच्या साईडला 3.5 इंच, इकडल्या साईडला 3 इंच. सरळ टेप ठेवायचा, ही पट्टीनी नाही टेपनीच टिप मारायची. नंतर थोडासा क्रॉस. ओके, हे पहा टेपनी म्हणजे टेपनी पट्टी रेष वडली तर काय होतं, एकदम व्यवस्थित मारता येते, एकदम ट्रिक राहत नाही. पेन्सिलने वडली तर एकदम सरळ राहते. ओके, तर आता इथं पाहू शकता आपली कंबर होती 7 इंच, हाफ इंच एक्स्ट्रा ठेवायचं लुजिंग. नंतर 1.5 इंच टक्स ठेवायचा. नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन थोडंसं बाहेरच्या साईडला गेलेलं आहे ते घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही, नंतर जॉईन करायचं. आता तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, मी जसं स्टार्टिंगला सांगितलं टक्स किती घ्यायचा, मी इथं 1.5 इंच टक्स ठेवलाय, पण आपल्याला 1.5 इंच टक्स घ्यायचा नाहीये. मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगते. 4 इंचवर डॉट द्यायचा आहे. जो साध्या ब्लाऊजचा टक्स असतो 2.25 इंचावर वरच्या साईडला लेस रेष घ्यायची. आता आपला कटोरीचा टक्स वरून हा टक्स द्यायचा. आपण कटोरीला किती टक्स घेतो? 1.5 इंच, म्हणजे 3 इंचाचा टक्स कटोरीला घेतो. ओके, त्याच्यातून अर्धा इंच कमी करायचं. अर्धा इंच कमी केल्यावर किती येतं? 2.5 इंचाचा टक्स येतो. तर आपण काय करायचं, 2.5 इंचाला फोल्ड करायचं. नंतर फोल्ड केल्यावर हे पहा 2.5 इंचाचा फोल्ड केलेला जो भाग आलेला आहे त्याच्यावर हा टेप ठेवायचा आणि साईडने दोन्हीकडून एक डॉट द्यायचा. 2.5 वर 1 आणि स्टार्टिंगला 1. हा आपला झाला 4 टक्सचा टक्स. हा टक्स दिला ना एकदम सेफ व्यवस्थित येतो. तुम्हाला कळणार सुद्धा नाहीये की तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवलाय की 4 टक्स. फक्त 4 टक्सला टोक येणार नाहीत आणि कटोरीला टोक असतो, एवढाच फक्त फरक. आता हे बाहेरच्या साईडला गेले तर काही प्रॉब्लेम नाही, फिटिंगमध्ये व्यवस्थित येतं. तर आता आपण हे किती आहे? 2.5 इंच. 1 मिनिट. आपली 7.5 होती कंबर, नंतर 2.5 इंचाचा टक्स, हा ब्लू वाला टक्स, नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे पहा आणखीन थोडंसं बाहेर गेलं टक्स व्यवस्थित देण्यासाठी. ओके, आता हे जॉईन करू. फिटिंग केल्यावर ब्लाऊज खूप व्यवस्थित बसतं मैत्रिणींनो. तुम्ही म्हणता ना क्रॉस कटिंग आहे, तर असं काहीही नाहीये. खूप छान आणि एकदम कम्फर्टेबल ही कटिंग बसणार आहे ब्लाऊजचा. एक वेळेस ट्राय करा आणि मग मला कमेंट्समध्ये सांगा. ओके, आता आपण वरच्या साईडचा टक्स देऊया. 1 इंचावर 1 डॉट द्यायचा. आडवा टेप ठेवायचा, सेंटरवर 1 इंचावर धरायचा. इकडल्या साईडला 1 इंच आणि इकडल्या साईडला 1 इंचावर, वरच्या साईडला 1.5 इंचावर एक टॉक द्यायचा आणि ते मुंड्यात मिळवून घ्यायचं. शिलाई मार्जिन हाफ इंच. हे पण इकडल्या साईडला मिळवायचं. हुकलोक पट्टीला शिलाई मार्जिन हाफ इंच आणि ह्या टक्सला दीड इंच वरच्या साईडला घ्यायचं आणि इकडल्या साईडने सुद्धा 1 इंच सोडून मिळवून द्यायचं. हा आहे पूर्ण टक्स आहे तो अर्धा इंचाचा येणार आहे, 1.25चा. ओके, हे झालं आपलं 4 टक्स ब्लाऊज. निडल पॉइंट. आता आपल्याला क्रॉस पट्टीची कटिंग बघायची आहे. क्रॉस पट्टी 7 इंचावर 1 डॉट द्यायचा. जी कंबर आहे आपली 7 इंच, हाफ इंच हुक लूक पट्टीसाठी एक्स्ट्रा लुजिंग 1.5 इंच. 1.5 इंच जे आहे ते आपलं कंबरचं फिटिंग आहे. तर हे पहा अशा प्रकारे येतं, पण अशा प्रकारे जॉईंट देऊन कटिंग काय असं करू नका. आपण सरळ कटिंग करणार आहोत कारण का हा टक्स मधला कमी होणार आहे.
हे पहा, एवढीच फिटिंग आहे कंबरची आपली. 2 सव्वा 2 म्हणजे 1.5 इंच शिलाई, 2.5चा टक्स आहे. हो, 2.5चा टक्सला जॉईन करायचं. ही पहा, ही क्रॉस पट्टी एवढीच लागणार आहे आपल्याला, क्रॉस पट्टी. ओके, आता हा अर्धा टक्स जो आहे तो आपण इकडल्या साईडला थोडंसं खालच्या साईडला घ्यायचं आहे. ही काय आहे, आपली टक्सची फिटिंग आहे. ही जी टक्सला गोळा होणार आहे, टक्सला फिटिंग टाकल्यानंतर जो हा कपडा जाणार आहे तो आपण फिटिंगचा भाग सोडून, फिटिंग इकडं येणार आहे आतमध्ये, फिटिंगचा भाग सोडून आपण खालच्या साईडला अर्धा इंच वाढवलं. आता ही कट करायचं आहे अशा प्रकारे. आणि ही आपली क्रॉस पट्टी आहे. लक्षात आलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. 8 इंच आहे मुंडा मोजून घ्यायचा. 8 इंच प्लस 1.5 इंच प्लस पाऊण इंच करायचं आहे ज्यावेळेस आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत. कटिंग करूया. हे पहा मैत्रिणींनो, आता मी स्लीव्जला कपडा घेतलेला आहे. स्लीव्जला कपडा मी डबल घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. नंतर फोल्ड केला म्हणजे हा 4 पदरी कपडा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 स्लीव्ज कटिंग करायचे आहेत. तर बाही आहे 9 इंच, 9 मध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, 9 इंच मध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. ओके, वरच्या साईडला मी एक डॉट, एक वर आणि एक तिथून पुढे अर्धा इंच वर दिला. नंतर आपली बाहीची रुंदी घेतली. बाहीची रुंदी होती 8 इंच. हे पहा, नंतर अर्धा इंचच कपडा उरत आहे म्हणजे 1 इंचचा आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. कॅप हाईट घ्यायची, फुल स्लीव्ज आहे तर कॅप हाईट घ्यायची 3.5 इंच. आपण आतल्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवतो, तर आपण काय करायचं, 1 इंच बाहेरच्या साईडला टेप ठेवायचा आणि अर्धा इंच, 1.25 इंच आतल्या साईडला. फक्त एवढंच शिलाई मार्जिन भेटलेलं आहे, कारण का आपण बाहेरच्या साईडला 1 इंच सोडलं जे नंतर अस्तरचे जॉईंट देऊ शकतो. जे 1.5 इंचावरून डॉट दिलता तिथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे स्लीव्जचा. नंतर जो 1 इंचावर डॉट दिलता तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे. तुम्हाला वाटेल हा आकार व्यवस्थित का दिसत नाहीये, तर त्याचं कारण हेच आहे की आपल्याला इथं पूर्ण 1.5 इंच स्लीव्ज भेटलेली नाहीये, म्हणून हा आकार तशा प्रकारे दिसत आहे. तर 5 इंच आहे दंडघेर, 1.5 इंच आहे शिलाई मार्जिन. तर लक्षात ठेवा, अशा वेळेस ज्यावेळेस कपडा कमी पडतो त्यावेळेस खूप प्रॉब्लेम होतो, लक्ष द्यायचं असतं. तर आपण 1.5 इंच अर्धा इंच जे आतल्या साईडला उरलं होतं त्यालाच ही फिटिंगची बाही जोडायची. आपली ही रेडी स्लीव्ज आहे आणि जे शिलाई मार्जिन होतं ते कमी पडलेलं आहे तर जॉईन करायचं आहे. हे पहा, सॉरी बाही जर समजली नसेल तर कमेंट करा. नुसतं फक्त बाहीची सुद्धा मी कटिंग टाकेल. आता ह्या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये सांगता येणार नाही, कारण का खूप लॉंग व्हिडिओ झालेला आहे, अपलोड व्हायला प्रॉब्लेम होतो पुन्हा मैत्रिणींनो. हे पहा, स्लीव्ज आपली कटिंग आहे, फक्त आपल्याला जे शिल्लक कपडा आहे तो जॉईंट करायचा आहे. ओके, अशा प्रकारे आपली ब्लाउज कटिंग कंप्लीट झालेली आहे अस्तरची. आता फक्त ब्लाउज कट करायचा आहे. ब्लाउज तर तुम्हाला कट करता येतच असेल मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नंतर असेच व्हिडिओ बघायचे असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून ठेवा,
म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करता वेळेस तुम्हाला पहिल्या वेळेस माहिती मिळेल. तर चला मग ब्लाऊज कटिंग करून घेऊया. हे पहा मैत्रिणींनो, आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.